बैठक बोलली आहे त्यामध्ये जे अस्तित्वात जुने जे गाळेधारक आहे आणि भाजी ओटेधारक आहेत त्यांचा जो विषय प्रलंबित विषय बऱ्याच वर्षापासूनचा आहे तो त्याच्या पुनर्वसन करण्याबाबत आणि साईटवरच्या काय अडीअडचणीत त्याबाबत माननीय उपमहापौर आणि चितळे रोड संघटनेचे पदाधिकारी व मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक आज आयोजित केली आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण आता तुम्ही काय थोडं आलो आपण पहिले टेक्निकल मुद्दा मांडतो जी आपली मोजणीनंतर जेवढी जागा उपलब्ध होती त्यानुसार तिथं आपले 64 गाळे होते आपली आणि आपण 70 भाजीवटे बसवले. परंतु प्रत्यक्षात काम करताना जेव्हा आपलं ते गव्हर्नमेंटनी मोजणी करून दिली त्यावेळेस असं जाणवलं की जो रस्ता आहे यांच्या चितळे रोडच्या पूर्व पश्चिम बाजूला जो रस्ता आहे तो फार कमी राहतो जागेवर. पण त्यांची सुद्धा गैरसोय होऊ नये म्हणून आपण काय केलं आपण 2 मीटर आपली प्लॉटची बीट कमी करून टाकली आपण जेणेकरून त्यांनाही त्यांची जागा उपलब्ध नाही हा त्याच्यामुळं ती जागा आपण कमी केली. प्लस आपल्याच प्लॉटमध्ये एमएससीबी ट्रान्सफॉर्मर ऍक्च्युली आपल्या प्लॉटमध्ये एमएससीबी ट्रान्सफॉर्मर काही संबंध होता पण आता त्यांनाही पर्यायी जागा चितळवडला पुढे आम्ही त्यांच्यावर सर्व इकडे जागा उपलब्ध होती त्यांना आपण 350 स्क्वेअर फूट आपली प्लॉटमध्ये जागा त्यांना दिली. आता तिथं 2 ट्रान्सफॉर्मर फ्युचर एक्सपेन्शन सहित 2 ट्रान्सफॉर्मर तिथं आता आहेत म्हणजे आपण ही जागा पण सोडली 2 मीटरची जागा साईड पट्टी आणि प्लस एमएससीबीलाही 350 स्क्वेअर फूट जागा आपण घेऊन टाकली ते ट्रान्सफॉर्मर बसून झाले. त्यामुळे काय झाले आपली ऍक्च्युली जागा काम करताना असं आलं आता आपण ब्लॉक एक्सटेन्शन केलंय पण आता प्लॉट कमी भरायला लागलाय त्याच्यामुळे आता आपले दुकानंही कमी बसतात आता म्हणजे जागेवरच्या परिस्थितीमुळे. मग आता सद्यस्थितीत खाली 9 दुकानं आणि प्रत्येक फ्लोअरला 15-15 असे 45 म्हणजे 53-54 दुकानं बसतात सगळे असं सगळं स्ट्रक्चर आहे. आणि भाजीवटे सुद्धा आपण जे 70 करतोय ते ऍक्च्युली 70 भाजीवाले आहेत का ते पहिले आपल्याला जुने किती आहेत अवेलेबल आणि किती लोक इच्छुक आहेत घ्यायला ते एकदा मार्केट आपण सर्वे करून घ्यावं लागेल. आणि जर समजा संख्या जर कमी झाली तर त्यांना मोठे गाळे मिळतील म्हणजे आज जे 5x5 आपण डिझाईन केली त्यात त्यांचं होणार नाही पर्पज सॉल्व होणार नाही. त्या जर आपण मोठा समजा ही संख्या जर कमी होणार असेल तर आपण त्यांना मोठे भाजी ओटे देऊ मध्ये स्पेस पण चांगली देता येईल म्हणजे लोकांनाही ते ओटेवाले किती जण आले आपण जे बांधणार आणि हे जुने गाळे धारक कोर्ट प्रकरण झालं सगळ्या गोष्टी झालं यांना आता कसं आपण हे द्यायला आता कोर्टात काही गोष्टी ना यांच्या आपलं प्रेसचं झाल्यानंतर मग आम्ही जरा चला आता एक आहे बरं का म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांचं फॉलोअप आहे सगळं आहे जे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न पहिली गोष्ट आपली पालकमंत्री साहेब आमदार यांच्या सगळं भूमिकेतील झालं तर ते आपल्याला नेहरू मार्केट पहिली गोष्ट आता बांधायचं ते बांधत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि एकत्रित महापालिका असेल आम्ही असू किंवा तुम्ही सगळे असू आपली एकत्रित आला ती वास्तू परत आपल्याला करायची त्यासाठी खरं आजची मीटिंग उपमहापौर रणजी भाऊ जाधव यांनी पुढाकार घेऊन आपल्या नेहरू मार्केटच्या गाळ्यांची मीटिंग लावलेली आहे. त्याबद्दल सर्व गाळेधारकांच्या वतीने मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मेत्रे साहेब असतील गाडीकर साहेब असतील यांचं याच्यामध्ये मोलाचं सहकार्य. उपमहापौर साहेब आता तुम्ही प्रशासनाचं सगळं ऐकलं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही आमच्या निवेदनात सुद्धा दिलेलं आहे की आम्ही कोर्टात गेलो होतो. कोर्टामध्ये आपण लेखी ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे की जे गाळे धारक आहे त्यांना फक्त कन्स्ट्रक्शन ऑफ कॉस्टमध्ये देणार आणि जे ओटे धारक आहे त्यांच्याकडून कोणतेही पैसे न घेता त्यांच्याकडून फक्त महिन्याचं जे काही भाडं आहे ते आम्ही घेणार. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. साहेब आमचा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे की आमचे भाडेकरी कुठे होते ग्राउंड फ्लोअरला होते मग ते आमचे ओटेधारक असतील गाळेधारक असतील. जर आमचा भाडेकरी गेली 60 वर्ष तो जर ग्राउंड फ्लोअरला होता तर आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच घेणार आमचे गाळे. आम्हाला अजिबात विरोध नाही तुमच्या बांधकामाला बिलकुल विरोध नाही तुम्ही तुमचं बांधकाम करा आता आम्ही त्या बांधकामात आडवं येणार नाही बिलकुल येणार नाही. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. आमचे गाळे आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच घेणार आहे. आम्ही तिथले भाडेकरी आहे. आम्ही काही पहिल्या मजल्यावरचे भाडेकरी नाही दुसऱ्या मजल्यावरचे भाडेकरी नाही. तुम्ही तुमचं बांधकाम करा. आम्ही 100% कोर्टात जाणार म्हणजे जाणार
हायकोर्टामध्ये जाऊन ह्या सगळ्या गाळेधारकांना ग्राउंड फ्लोअरवर कोर्टाच्या माध्यमातून गाळे मिळवून देणार. त्याचं कारण काय की तुम्ही ॲफिडेव्हिटमध्ये लिहून दिलेले, त्याचे स्पष्ट लिहिलेले आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहे. तर उपमहापौर साहेब तुम्ही हा सगळा पुढार म्हणजे जबाबदारी घेतली. आमची तुम्हाला विनंती आहे, सत्य जी परिस्थिती आहे ना त्याच्यावर एकदा तुम्ही ह्या सगळ्या प्रशासनाशी बोलून घ्या आणि प्रशासनानं ते समोरच ठेवा फाईल की मग कोर्टाला आपण काय ॲफिडेव्हिट करून दिलेले त्याच्यावर हे करा. आमची बांधकामाला विरोध नाही, तुम्ही नेहरू मार्केट बांधा, ते गाळे कोणाला तुम्हाला द्यायचे असेल द्या, त्या लोकांची नुकसान करू नका. कारण आम्ही कोर्टात गेल्यानंतर तुम्ही जर कोणाला तिथं गाळे दुसऱ्या आमच्या भाडेकऱ्यांना सोडून जर दुसऱ्या कोणाला जर गाळे ते विकले म्हणा किंवा त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेतला म्हणा तर त्यांची नुकसान होईल. आम्ही तर आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवर, आम्ही हायकोर्टातून तिथं गाळे मिळवणार एवढीच साहेब आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुमच्या वडिलांपासून ह्या शहरावर खूप मोठं म्हणजे योगदान आहे, तुमच्या आजोबांचं योगदान आहे आणि तेच योगदान तुमच्या हातून घडावं. आजोबांनी जे केलं, वडिलांनी जे केलं, जे गोरगरिबांसाठी ते लढले, तुम्ही सुद्धा ह्या गोरगरिबांसाठी न्याय द्या. पण आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमची बाजू घ्या. जी बाजू आहे ना सत्य बाजू त्या सत्य बाजूनी घ्या, एवढीच मी सगळ्या गाळ्याच्या धारकाच्या वतीने साहेब आपल्याला विनंती करतो. मागं जा ना काही मेत्रे साहेब या तुम्ही. मेत्रे साहेब धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू मार्केट येथील सर्व गाळेधारकांची मीटिंग लावली होती. आज आम्ही आमचं स्पष्ट म्हणणं तिथं मांडलेलं आहे की महापालिकेने हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट म्हणून लिहून दिलं की 14 गाळे व 70 ओटे यांचं आम्ही त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार आहे. तर आम्ही आमचं स्पष्ट भूमिका मांडली की जे आमचे 14 गाळे व 70 ओटे ते आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच आमचे गाळे व ओटे घेणार आहे. त्याचं कारण असं की आम्ही जे काही भाडेकरी होतो ते आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो, मग ते ग्राउंड फ्लोअर सोडून आम्ही दुसरीकडे गाळे बिलकुल घेणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे आणि जर त्या ॲफिडेव्हिटप्रमाणे जर तुम्ही नाही वागले तर मग आम्ही परत हायकोर्टात जाणार आहे, अवमान याचिका म्हणून दाखल करणार आहे. आणि आमचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर खूप विश्वास आहे. आम्ही न्यायालयातनं आमचे गाळे मिळवणार आहे. पण त्यापूर्वी मी प्रशासनाला सांगतो की तुम्ही जे काही ग्राउंड फ्लोअरवर गाळे काढणारे आणि जे काही आम्हाला सोडून ते काही तुम्ही दुसऱ्या व्यापाऱ्यांना वगैरे विकणार आहे तर आमचा नेहरू मार्केटला बांधण्याला अजिबात विरोध नाही. तुम्हाला काय गाळे विकायचे विका, परंतु आम्ही जर हायकोर्टातनं परत आमच्याच ठिकाणी गाळे मिळवण्याची ऑर्डर आणली तर जो कोणी इन्व्हेस्टमेंट करेल तर त्याची नुकसान होईल. तर मग मला महानगरपालिकेच्या प्रशासनाने तुम्ही कोणत्याही व्यापारीची नुकसान करू नका आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे. आम्ही आमचे गाळे व आमचे ओटे हे आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच घेणार आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.